आहात सगळे मजेत ना? मी जयदीप स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये। काही दिवसांपूर्वी मी सोमनाथ द्वारका ट्रिप केली। जर तुम्ही मला इन्स्टावरती कनेक्टेड असाल तर तुम्हाला या ट्रिपचे हायलाइट्स पाहायला मिळालेच असतील। आजच्या व्हिडिओमध्ये याच ट्रिपची मुंबईहून सुरुवात झाल्यानंतर ते आमची पहिली डेस्टिनेशन द्वारका येथे पोहोचेपर्यंतचा जो प्रवास आहे व या प्रवासादरम्यान केलेली आमची मजा मस्ती हे सर्व पाहायला भेटणार आहे। खरं तर ट्रिपचा प्लॅन नोव्हेंबरमध्ये झालेला, पण त्यावेळेस सर्वांच्या सुट्ट्या ऍडजस्ट नव्हत्या होत आणि त्यातून ही तारीख ठरवली तर त्या दिवशीच्या ट्रेनच्या तिकीट्स आम्हाला नाहीत भेटल्या। त्यामुळे मग तेव्हा प्लॅन आम्ही पोस्टपोन केला आणि जानेवारीमध्ये जायचं ठरवलं। सर्वांच्या सहमतीने 7 जानेवारी आम्ही तारीख ठरवली आणि सर्वांनी फिक्स केलं की ह्या तारखेला सुट्ट्या काही करून घ्यायच्या जायचे आणि मग अशा तऱ्हेने आमची ही 7 जानेवारीचा प्लॅन फिक्स झाला आणि मग आम्ही ट्रेनच्या तिकीटही त्यावेळेसच बुक करून टाकल्या। सो 7 जानेवारीला आम्ही फायनली ट्रिपवरती निघालो। संध्याकाळी 6चा टाइम देऊन आम्ही 6:30 पर्यंत सर्वजण डोंबिवली स्टेशनवरती जमलो आणि फायनली सोमनाथ द्वारका ट्रिपची सुरुवात झाली। तिथून आम्ही पहिल्यांदा डोंबिवली ते दादर आणि दादरवरून चेंज करून दादर मुंबई सेंट्रल अशा पद्धतीने मुंबई सेंट्रलला पोहोचलो। मुंबई सेंट्रलवरून रात्री 9 वाजताची ट्रेन होती। बाय द वे आम्ही सौराष्ट्र एक्सप्रेस या ट्रेनची तिकीट्स बुक केलेली। रुक चालू रख खाते हो ऐसा आने चाहिए। अरे बाकरे क्या बगी तो हाँ अभी बोल चालू ना ऐसे बोलना सगळ्यांना नको थोडा बस बस तांबडी तांबडी सांभाळा लगा ना भाई खा बेल तर मित्रांनो आता आम्ही द्वारकाला पोहोचलोय, द्वारकाचं स्टेशन आणि आमची पूर्ण टीम। सो अशी काही मजा मस्ती करत आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 तारखेला दुपारी 2 वाजता द्वारकामध्ये पोहोचलो। द्वारका रेल्वे स्टेशन पासून द्वारकाधीश मंदिरापर्यंत आम्ही रिक्षा केली आणि मंदिराच्या जवळच रूम घेऊन फ्रेश झालो आणि आता आम्ही सर्वजण निघालो आहोत द्वारकामधील परिसर बघायला।
द्वारकामध्ये फिरताना आम्ही इथे असलेले इतर प्रसिद्ध ठिकाणे व दुसऱ्या गोष्टींची माहिती जमवली आणि उद्याचा जो आमचा मेन दिवस असणार आहे फिरायचा त्यासाठीचा प्लॅन फिक्स केला आणि मग हे करून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसलो. जेवण करून रूमवर आल्यावर बॉयजचा ग्रुप आहे, फिरायला आलोय आणि मस्ती नाही केली असं तर होणारच नाही. मग आम्ही रूमवर हा धिंगाणा घातला. तर मंडळी, अशा काही पद्धतीने आमचा पहिला दिवस पूर्ण झाला. या व्हिडिओमध्ये एवढंच. द्वारकाधीश मंदिर आणि येथील आजूबाजूच्या परिसरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सोमनाथ द्वारका ट्रिप सिरीजचा पार्ट 2 व्हिडिओ नक्की पहा. सो मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲज ऑलवेज स्टे फिट, बी क्रेझी, लव्ह युअर सेल्फ, नेव्हर गिव्ह अप अँड डू व्हॉट एव्हर इट टेक्स.